सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढले। पाटण, कोयना, नवजा, महाबळेश्वर मध्ये सध्या धुवाधार पाऊस पडतोय। गेल्या 12 तासांमध्ये नवजात 56 मिलीमीटर तर कोयना धरणात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि महाबळेश्वर 75 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली। धरणात पाण्याची आवक 89,600 क्युसेक प्रति सेकंद वेगानं सुरू आहे। तो कोयना धरण 30.67 टीएमसीनं भरलंय। संगमनगर धक्का येथील जुना पूल पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। आज दुपारपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि धरण क्षेत्रामध्ये सकाळपासून 100 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। आपण जर माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोयना नदी प्रवाहित झालेली आहे। कोयना नदीला मिळणाऱ्या अनेक उपनद्या आहेत त्यांची धोक्याची पातळी त्यांनी ओलांडलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणातून पाणी अद्याप सोडलेलं नाही, तरी देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते कोयना नदीला आपल्याला पाहायला मिळतंय। आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्यामुळे झाडं पडण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत। अनेक ठिकाणी घरांचे छत कोसळलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आता तरी 24 तास या परिसरामध्ये जनजीवन काहीच विस्कळीत आहे। कोयना नदीवरील धक्का जुना पूल आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे अनेक ठिकाणी येण्या जाण्यासाठी प्रशासनाकडून बंदी त्या पुलावरून घालण्यात आलेल्या आहे। पर्यायी मार्गाने जाण्यासाठी नागरिकांना सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी या परिसरामध्ये आता काहीच जनजीवन आहे ते विस्कळीत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।